महानगरपालिका निवडणुकीत मतदानापूर्वीच भाजपानं खाते उघडत मोठं यश मिळवलंय। अर्ज छाननी प्रक्रियेत प्रभाग क्रमांक 1 मधून भाजपच्या उमेदवार उज्ज्वला रणजितराजे भोसले यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे। प्रतिनिधी गोकुळ देवरे धुळे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष असलेले रणजितराजे भोसले यांनी काल पक्षाचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला होता। त्यानंतर त्यांच्या पत्नी उज्ज्वला भोसले यांना प्रभाग क्रमांक 1 मधून भाजपची उमेदवारी देण्यात आली। आज झालेल्या अर्ज छाननी दरम्यान उज्ज्वला भोसले यांच्या विरोधातील 4ही नामांकन अर्ज अवैध ठरवून बाद करण्यात आले। परिणामी त्यांच्या विरोधात एकही उमेदवार उरला नसल्यानं त्या धुळे महानगरपालिकेतील पहिल्या बिनविरोध नगरसेविका ठरल्या आहेत। या घोषणेनंतर भाजपच्या गोट्यात एकच जल्लोष पाहायला मिळाला। रणजितराजे भोसले यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी गर्दी करत गुलालांची उधळण केली। पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन उज्ज्वला भोसले यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी रणजितराजे भोसले यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की या विजयामुळे धुळे महापालिकेत भाजपच्या सत्ता स्थापनेचा मार्ग प्रशस्त झाला आहे। घरपट्टी प्रभागातील विकास कामं आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण दोघेही महापालिकेच्या माध्यमातून ठामपणे आवाज उठवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। या विजयाबद्दल त्यांनी पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार अनुप अग्रवाल, आमदार राम भदाणे, जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर तसेच प्रभागातील नागरिकांचे आभार मानले। मार्केट दाखवलंय। मार्केट दाखवलंय। कृषी झाले होते। अवैध माझ्या समोर असणारे जे काही 4 फॉर्म होते माझ्या धर्मपत्नीच्या विरोधात, ते 4ही अवैध घोषित केलेले आहेत। त्यामुळे ती आज बिनविरोध झाली। नागरिकांच्या हक्कासाठी त्यांच्यासाठी मी संघर्ष करणार आहे। येणाऱ्या कोणत्याही समस्या असतील, चाहे घरपट्टीच्या असतील, विकासाच्या असतील, या संदर्भामध्ये आम्ही दोघं जण प्रामाणिकपणे जनतेचा आवाज धुळे महानगरपालिकेमध्ये उठवणार आहे। राजे बिनविरोध होण्याचा हा विजय आहे आणि अतिशय धुळे जिल्ह्यासाठी सर्व जनतेसाठी प्रेरणादायी हा विजय आहे। कदाचित याच्यातूनच संपूर्ण धुळे महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी सत्ता स्थापित होईल, हा संदेश याद्वारे जनतेने दिले। राजे, तुम्ही घरपट्टीसाठी राष्ट्रवादी असताना तुम्ही धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये जागेवर भारतीय जनता पार्टीने माझ्या धर्मपत्नी उज्ज्वला रणजित भोसले यांना उमेदवारी दिलेली होती। आज छाननीच्या ठिकाणी तिच्या विरोधात असलेले 4ही अर्ज होते, ते 4ही अवैध घोषित करण्यात आलेले आहे। त्यामुळे आज जरी नसेल तरी ती आज बिनविरोधसाठी या ठिकाणी तिची निवड झालेली आहे। या निमित्ताने मी या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार रावल, धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल, या ठिकाणी धुळे ग्रामीणचे आमदार रामदादा भदाणे तसेच या शहराचे जिल्हाध्यक्ष आदरणीय गजेंद्र अंपळकर या सर्वांचे आणि या ठिकाणी पक्षाचे सहकारी पदाधिकारी आणि या प्रभागातील सर्व नागरिकांचे मी सतत आभारी आहे।
बोल रहे आता राजीनामा दिल्यानंतर काल भाजपात प्रवेश